नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून. विद्यार्थी मित्रांनो, बास्केटबॉल ऑफ मूनलाईट क्लास 10th इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील ही कविता आहे. खूप छानशी कविता आहे, पूर्णपणे बघणार आहोत. परंतु तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बास्केटबॉल ऑफ मूनलाईट ज्यामध्ये आता ही कविता खूप छान आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर अगदी महत्त्वाची आहे, कव्हर करायची आहे. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जातात, यावरती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातात मोस्टली. तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, बास्केटबॉल ऑफ मूनलाईट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बास्केट म्हणजे तुम्हाला टोकरी माहिती ना, पाटी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मूनलाईट म्हणजे चंद्राचा जो काही प्रकाश आहे त्याचं एक उजाड भरून बस बास्केटवरून मला उजाड हवा आहे असं इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोण मागते आता उजाड, बघूयात आपण. चला सुरू करूया. ओ मून गिव्ह मी मूनलाईट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथे म्हटलं जात आहे की ए चंद्रा मला तुझा उजेड दे, म्हणजे चंद्राचा प्रकाश दे. ए चंद्र मला तुझा प्रकाश दे. चंद्र म्हणजे एका मुलीचं नाव नव्हे बरं का. चंद्र म्हणजे चंद्र जो आहे ना आपला मून, याला म्हटलं जात आहे की मला तुझा जो काही प्रकाश आहे तो प्रकाश दे. बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल म्हणजेच एक बास्केटबॉल म्हणजे एक पाटीभर, एक टोकरीभर किंवा दोन टोकऱ्याभर तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न कर. विथ सीड्स ऑफ मूनलाईट म्हणजेच तुझं सीड्स मला देण्याचा प्रयत्न कर. सीड्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बिया. जसं की आपण कोणतंही झाड असतं, कोणतंही रोप असतं, जसं की आंबा असेल, सफरचंद असेल, चिकू असेल, यांचं काय असतं विद्यार्थी मित्रांनो बिया असतात, सीड्स असतात. तर त्या सीड्स सोबत मला तुझा चंद्राचा प्रकाश दे. ओके, मग आता तुम्ही आता ऐकलेलं असेल चंद्राच्या बिया असतात का आणि त्या कशा पद्धतीने असतात आपण तर काय बघितलेलं नाही आहे. तर इथे एक लहान मुलं आहे, तो बोलतो ह्या सर्व गोष्टी, परंतु आपल्याला ते पुढे बघायला मिळणार. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज म्हणजे इथे या कवितेमध्ये एक लहान मुलगा आहे विद्यार्थी मित्रांनो, जो जेव्हा घरी येतो ना, ओके, म्हणजे तो जो काही आहे ना तो लहान मुलगा आहे, अगदी लहान मुलगा. जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा त्याचे वडील जे आहे ते पहाटेच कामाला निघून गेलेले असतात आणि जेव्हा तो झोपून जातो त्यावेळेला त्याचे वडील येतात. म्हणजे त्याचे वडील सकाळी खूप लवकर जातात आणि संध्याकाळी खूप लेट येतात, ज्या वेळेला पूर्णपणे अंधार पडलेला असतो. त्यामुळे हा मुलगा चंद्राला म्हणतोय की चंद्रा मला तुझा थोडासा उजेड दे, तो पण तुझ्या बियांसोबत दे. जेणेकरीत त्याला आता काय करायचं आहे, त्याला त्या बिया कुठे लावायच्यात बघूयात. सेकंडवाल्या टांचामध्ये सांगितलं गेलेलं आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पॅथ आय वॉन्ट टू सो many small moons of light, the whole village goes to the city daily to work. म्हणजे तिथे तो मुलगा चंद्राला सांगतोय की मला जे काही तुझ्या बिया आहेत ते मला रस्त्याच्या आजूबाजूला लावायच्या आहेत. त्याचं कारण म्हणजे की माझ्या संपूर्ण गावातील लोक तिथे जातात, म्हणजे बाजूने रस्त्यावरनं, तर रस्त्यात खूप अंधार आहे आणि तिथनं ते खूप सकाळी जातात, कामाला जातात सिटीमध्ये, म्हणजे गावाकडनं ते सिटीमध्ये जातात आणि या रस्त्यामध्ये मला त्या पेरेच्याच रस्त्याच्या आजूबाजूला मला त्या लावायच्या आहेत. म्हणजे जो काही सर्व काही उजाड आहे ना तो पूर्णपणे तिथे पडेल. इट बिकम अ डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फॉर. म्हणजे जेव्हा ते परत येतात तेव्हा तो जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे सुनसाट झालेला असतो, सुन्नास झालेला असतो आणि त्यावरती परिपूर्ण अंधार झालेला असतो. द रूट इज टप ऑफ द पूल ऑफ स्नेक्स अँड कॉर्पिओज. म्हणजे तो रस्ता परिपूर्ण सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. म्हणजे विंचू आहेत त्या रस्त्यामध्ये, साप आहेत आणि अंधारामुळे ते अनेक लोकांना दिसत नाही, ते त्यांना चावतात वगैरे असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेदर बस ऑर नॉट कार प्लाईज. आणि म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये त्या रस्त्यावरती जाण्यासाठी कोणतंही बस नाही आहे, म्हणजेच जसं की आपण बस वगैरे आहे, एसटी आहे, कोणतंही साधन नाही आहे, कोणतंही वाहन नाही आहे इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप. म्हणजे जेव्हा माझे वडील कामावरनं घरी येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. सेकंडमध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खूप लवकर घरी जातात ज्या वेळेला मी झोपून गेलेलो असतो. म्हणजे ते खूप लवकर कामावरती जातात ज्या वेळेला मी झोपलेलो असतो. म्हणजे जे जेव्हा येतात तेव्हा मी झोपून गेलेलो असतो आणि मी जेव्हा झोपलेलो असतो तेव्हाच ते कामाला जातात. जसंही तुमच्यासोबत होत असेल, तर तुमचे वडील जे काही आहेत ते तुम्ही झोपलेले असतात असं होत नाही. आता तुम्ही 10वीला आहे, परंतु तुम्ही बघतात की काही जणांचे वडील म्हणजे लहान मुलं आहेत त्यांचे वडील जेव्हा ते झोपलेले असतात तेव्हा कामावरनं येतात आणि ते उठायच्या आधी ते कामावरती गेलेले असतात. म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांसोबत वेळ मिळत नाही. ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केटफुल ऑफ मूनलाईट म्हणजेच आता ए चंद्रा मला तुझा उजाड दे एक टोकरी भरून, म्हणजेच एक पाटी भरून. ऑन अ लोन म्हणजेच उधारीत कर्जावरती, जसं की आपण लोनमध्ये घेतो ना विद्यार्थी मित्रांनो, गाडी घेतली तर लोन करतो, फायनान्स करतो, तशा पद्धतीने. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. म्हणजेच जो काही अंधारलेला रस्ता आहे त्याला मला प्रकाशित करायचा आहे, त्याच्यावरती मला उजेड आणायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जेणेकरीत माझे वडील जे काय आहे ते लवकर घरी येतील, त्यांना दिसेल त्यांचा रस्ता जो काय आहे ना तो प्रकाशित होईल आणि ते लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. आणि त्यांच्याकडनं मला पर्यांच्या कहाण्या ऐकायच्या आहेत, नवनवीन गोष्टी ऐकायच्या आहेत. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, जे की सांगितलं गेलं आहे की मला जेव्हा मी तो रोड आहे, जो रस्ता आहे तो प्रकाशित करेल तेव्हा ते मला कथा सांगतील आणि त्या कथा मला खूप छानशा त्या सांगतील आणि जेणेकरीत माझे वडील लवकर येतील ते मला कथा सांगतील. ओके, लास्ट टांजामध्ये सांगितलं गेलं आहे ओ मून गिव्ह मी बास्केटफुल ऑफ मूनलाईट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड ऑफ द पॅथ. म्हणजे ए चंद्रा मला चंद्राचा प्रकाश दे बियांसोबत, जेणेकरीत मी तो रस्त्याच्या आजूबाजूला रस्त्याच्या साईडला मी तो लावेल आणि बाकीचे लवकर माझे घरचे लवकर येतील
आणि जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे जो काय आहे तो प्रकाशित होईल असं इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सुनील शर्मा ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी असं इथे लिहिलेलं आहे. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप छान ही पोएम आहे. एक लहान मुलगा आहे जो की आपल्या वडिलांसाठी चंद्राकडनं प्रकाश उधारीत मागत आहे, जेणेकरून त्याचे वडील लवकर घरी यावेत. त्याला रस्त्याच्या साईडला तो प्रकाश लावायचा आहे. खूप छानशी पोएम आहे. पोएम आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. खूप सोपीशी पोएम होती, लाईन बाय लाईन एक्सप्लेन केलं आहे. प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. पेपरच्या दृष्टिकोनातून पोएम महत्त्वाची आहे. तुम्हाला युनिट टेस्टसाठी किंवा फर्स्ट टर्मसाठी, सेकंड टर्मसाठी, ॲन्युअल एक्झामसाठी म्हणजेच बोर्डासाठी देखील विचारली जाऊ शकते. ओके विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.